देवा देवा बापा, किती पोट झोमून येऊन राहिलं बापा. बसतो तर बसू नाही देत आणि लोट तर म्हटलं तर झोपही नाही लागत बापा. या पोटाच्यानं रातभर लय त्रास दिला या पोटानं. झोप नाही गेली ना माई ह्या पोटाच्यानं बापा. गुडगुड 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 गाडगुड गाडगुड चालूच आहे ना बापा. लय परेशान झाली बापा मी. पटाके फोडू फोडू भिन झाली बापा रात्रीपासून. बाई 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 पोट धुमते. पोट धुमते. लोटतो बापा थोडीशी. बाई किती गॅस जमा झाला माझ्या पोटात रात्रीपासून. टूर टूर करणं चालूच आहे ना. बापा बापा लय दुखते बापा. पोटला जमते. अमाय शांताबाईले काय झालं बापा? काऊन कनारून राहिली हे? शांताबाई शांताबाई काय झालं? काऊन कनारून राहिली? बापा 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 चल बापा संडासात जातो पटकन. अमाय काय झालं शांताबाईले? बोलत नाही ना काही नाही, पटकन चालली गेली. कनारून राहिली. बबिता बबिता. काय मामी? अहो मी म्हटलं शांताबाई काऊन कनारून राहिली? मी शांताबाई सोबत बोलतो तर शांताबाई बोलली नाही, काही नाही, चालली गेली बाप्पा संडासात. आईचं काय पोट दुखून राहिलं रात्रीपासून. लय पोट दुखून राहिलं नाहीचं. 5-5 मिनिटानं हागाले जाते. अमाय काल तर चांगलीच होती हो. काल जेव्हा शांताबाईचा वाढदिवस साजरा केला आपण तेव्हा तर शांताबाई चांगलीच होती. नाही पोट दुखलं नाही पाय दुखलं. आणि मग बादच्या बाद काय झालं शांताबाईले? मामी ते काय झालं, काल समोसे आणले तर लय मोठे मिरच्या उरले होते. मग रात्री आईनं जेवणाच्या वेळेस मस्त खाल्ले. तरोट्याची भाजी, मिरच्या, वरण. मस्त लागते बबिता, मस्त लागते बबिता. करू करू मस्त खाल्ले आईनं 4-5 मिरच्या. 4-5 काय चांगले 10-12 खाल्ले असन ना. चांगले लागते म्हणू आणि मग निघणार नाही काय ते मिरच्या? खावाच्या वेळेस ताईने मिरच्या खाल्ले पण थोड्या वेळानं आलं ना मग आईचं पोट दुखून. मग लागली कनाराले. पोट दुखते रात्रीपासून पोट दुखून राहिला आईचा. काय होय शांताबाई, तू तर चांगलीच फटाके फोडून राहिली. हसून घे. जेवढा हसाच आहे ना हसून घे. आता माझी हालतच झाली ना तशी हसायला लाईक. हसीन नाही तर काय करशील? काऊन शांताबाई काय झालं? काऊन लहानसं तोंड करून बसली आहे? अहो आता माझी हालतच तशी आहे तर काय करू मग. लहानसं तोंड नाही तर कसं राहील मग. आता रात्रीपासून गायटून गेली ना मी. हागाले जाऊ 5-5 मिनिटानं धावून राहिली मी. ह्या पोटाच्यानं रात्रभर झोप नाही लागली मला. आणि आताही आराम नाही माझ्या पोटाले. बापरे गुडगुड वाजते ना पोटात. अहो शांताबाई तर गोळी नाही घेता आली काय तुले? गोळी घेऊन घेते दुकानात जाऊन. अव माई हालत तर पाय पहिले. माई हालत आहे काय दुकानात जावाची आणि गोळी आणायची? घराच्या बाहेर पाय टाकायची इच्छा नाही होऊन राहिली. 5-5 मिनिटानं हागाले धावून राहिली मी. आणि मला काय दुकानात जाय म्हणतं का तू? आणि जाईन बी तर काय रस्त्यानं फटाके फोडत जाईन काय? मला हसणार नाही काय सगळे? अहो तर भाऊजीच्या हाती गोळी बोलावून घेते ना. भाऊजीला नाही आणून देता येत काय? सकाळी पाठवून देते दुकानात. नाही तर रात्री तर चालू राहते. 10 वाजेपर्यंत दुकान उघडत राहते. रात्री ना 9-9:30 वाजता चांगलीच होती ना. तेव्हा आमचे जेवण खावणं झाले. आणि मग 11 वाजतापासून असं पोट झोमाले येते हो बापा. मले माहीत आहे बापा कशी रात्र निघाली. इकडच्या तिकडे कळ पलटो मी. झोप नाही लागली ना मला बरोबर. आताही आराम नाही. आई तुम्हाला तर म्हटलं होतं मी कमी मिरच्या खा. नाही बबिता चांगले लागते. तिखट नाही आहे. भाजी सोबत मस्त लागते. आणि तरोट्याची भाजी बी लय खाल्ली तुम्ही. एवढी मोठी भाजी खा लागते काय? चांगली लागते म्हणू लय मोठी भाजी खाल्ली आहे ना. आणि मग ते भाजी निघणार नाही काय? हो बबिता तू ऐकलं असतं तर चांगलं झालं असतं बापा. ऐकत नाही ना काही नाही. तोंडाले चांगलं लागलं तर खाल्ली लय मोठी भाजी. आणि मग हागाले धावली बापा. शांताबाई हिरवा भाजीपाला एकदमच नाही खा लागत. जीवाच्या वर तोंडाच्या आवडीनं खाल्लीच असं चांगली लई मोठी भाजी. आणि मग आता निघून राहिली ना भाजी. हो नाही तर काय व चंद्रकला. भाजी काय चांगलीच भाजी निघते ना माई. पिरिक चालूच आहे ना हागाले जाणं. म्हणजे ना खरंच सांगतो शांताबाई लय हसायला राहिला.
काल मस्त केक वेक कापला, चांगला वाढदिवस साजरा झाला. आणि मग कायले हे करावं, कायले भाजी खाव एवढी मोठी या. खरंच मला विचार येते ना, तर काय सांगू, लय हसा येऊन राहिला. काल मस्त वाढदिवस साजरा केला. रात्री बरोबर झोप नाही झाली म्हणतं, हागाले गेली म्हणतं. मग हसा नाही तर काय येईन. अव हसून घे बाप्पा, हसून घे. आता काय करा मग, आता हसायला एक नाही आलं तर झाले तर हसून घे. आई किती बेकार पाडून राहिले तुम्ही. अव बबिता काय करू मग आता. आता गॅसले दाबून तर नाही ठेवता येत. आता जेवढा गॅस माझ्या पोटात जमा झाला तेवढा तर बाहेर निघणारच आहे. तू म्हणतो किती बेकार पाडून राहिले. आता तू सांग मी किती पागल झाली असन. भील झाली ना मी रात्रीपासून. वाढदिवस, चांगलाच वाढदिवस साजरा झाला शांताबाई तुया. हो ना मामी, आईले वाढदिवस आठवण राहीन ना, जिंदगीभर आठवण राहीन. वाढदिवसाच्या दिवशी करोट्याची भाजी, मिरच्या आणि वरण लय खाल्लं होतं म्हणून. यादगार काय, चांगलाच यादगार झाला शांताबाईचा वाढदिवस. पोट झुमते. देवा. बबिता, शांताबाईनं जेवण केलं काय? नाही ना मामी, कुठं जेवण केलं आईनं. आईले म्हटलं थोडासा नाश्ता करून घ्या, तर नाही म्हणते मी काहीच नाही खात म्हणते, मला खायचंच नाही आहे अशी म्हणते. नाही अहो, आता मला पचूनच नाही राहिलं तर काय खाऊ मी. खाल्ल्याबरोबर हागाले जाऊन राहिली. काहीच नाही पचून राहिलं ना मला. आणि काय खाय म्हणतं, मी काहीच नाही खात. आता जोपर्यंत माझे पोट बसत नाही तोपर्यंत काहीच नाही खात ना. नाही हो शांताबाई, असं थोडी राहते. पोट दुखून राहिलं म्हणून खा नाही लागत. चांगली पोटभर जेवण कर आणि पोटभर पाणी पे. घंटा 2 घंटानं तर तुला आराम होईल. काय बोलतं, खाल्ल्यानं आराम होईन काय. इथं तर कोरभर पोळी नाही पचून राहिली मला, आणि पोटभर जेवण करायला लावतं तू. काय शांताबाई, काय ढरढर पाडून राहिली बापा तू. आली तेव्हापासून पाडणंच चालू आहे ना, टूर टार. अव तुला येऊन अर्धा घंटा नाही झाला तर परेशान झाले तू. आणि मी किती परेशान झाली असन. शांताबाई, कमी भाजी खात जा ना मग. एवढे मोठे मिरच्या खाऊन घेतले, 10-12 मिरच्या, आणि त्याच्यातल्या त्यात तरोट्याची भाजी. मग ते पोट नाही दुखणार तर काय मग. पोटाला तर पचलं पाहिजे ना. पोटात पचत नाही तेवढं मोठं खाऊन घेतं, आणि आता म्हणतं पोट दुखते आणि हे दुखते आणि ते दुखते. आलं पोट झुमून आलं बापा. जाऊ दे मला, पटकन जाऊ दे. काय होय व बबिता, लयच परेशान झाली ना शांताबाई इथं. आई काय घरातूनच गेली ना, घरातून गेली रात्रीपासून हागाले जाऊ. बरं झालं घरी 2-2 संडास बाथरूम आहे, नाही तर वाकाच झाला असता आईचा. हो ना, आईच्या ना इकडच्या संडास बाथरूमात कोणीच नाही येत ना, सगळे बाहेरच्या संडास बाथरूमात जाऊन राहिले. अहो तर एक काम कर ना, काय म्हणते, गोळी काऊन नाही बोलावली दुकानातून? बाबाले पाठवलं ना दुकानात, घेऊन या म्हटलं गोळी. काय तू बी भाऊजीच्या भरोशावर बसली आहे. आता भाऊजी गोळी आणते का नाही आणत, नाही तर भुलून जाईन. आठवण राहते काय त्याले. मला तसं माहित बी नाही शांताबाईचं पोट दुखते म्हणून, नाही तर आता येता आणली नसती काय गोळी दुकानातून. शांताबाई, काय झालं, काऊन खाली बसली? अव एवढी गराटली मी का मायानं चालणं नाही होऊन राहिलं, अशी हालत झाली ना माई. अव चालणं नाही होत, झोपतो म्हटलं तर झोपही नाही लागत. बसा आता बसूशा नाही वाटत. काय करावं ना काय नाही, असं वाटते का पोट काढा आणि बाहेर ठेवून द्या तेवढा हिस्सा. पोट काढून ठेवतं काय, पण पोट कशी काढशील आता, काढता नाही येत ना. हो नाही तर काय हो, पोट जर काढता आलं असतं ना तर काढूनच ठेवलं असतं बाबा मी ना. पण आता काय करा, त्रास तर सहन करावंच लागन बाबा आता मला. कधी बसते ना कधी नाही. शांताबाई, खरंच सांगतो, तू ना हागाच्या धाकानं जेवण नाही करून राहिली, पण तशी तर तू 5-5 मिनिटांना हागाले जाऊनच राहिली. त्याच्यापेक्षा जेवण का नाही करून घे एखादी पोळी मस्त खाऊन घे. मग पाय ना तू हागाले जातं का नाही जात, खाऊन पाहिले काय आहे. नाही आता काहीच नाही खात ना मी, काहीच नाही खात. काहीच नका देऊ मला, माझ्या हालतीवर सोडून द्या बाबा. आई साखरीचं आणि मिठाचं पाणी बनवून देऊ काय? अव मगा नुसतं पेली मी, मगा नुसतं थोडंसं पाणी पेली, आता राहू दे. आई थोडंसं नाही प्या लागत, आता पाणी बनवून देतो तर ग्लासभर पाणी होतं, ते पूर्ण प्यायला पाहिजे होतं ना. थोडंसं पाणी पेता आणि फेकून देता, मग आराम कसं होईल. अहो बबिता, आता शांताबाई 10-10 वेळा हागाले जाऊन राहिले तर एक काम कर ना, काय म्हणते, घरी साबुदाणा असन तर भिजू काऊन नाही टाकत, भिजू टाक आणि मस्त उसळ बनवून दे, त्याच्याने आराम पडते ना पोटाले.
भिजू टाकला ना मामी, मगानेच भिजू टाकला. हा काय तर मस्त उसळ बनवून दे शांताबाईले. आणि काय म्हणते हिंग असन तर हिंग दे थोडंसं शांताबाईले खाले. का म्हणते गुळगुळ गाडगुळ वाजणं कमी होईल. अमाय ते लेकरं खाते त्याला काय म्हणते गड्या, बरंच काही म्हणते, मला आठवून बी नाही राहिलं. चांगलं राहते ना हो, असं पोटवोट दुखते तर काय म्हणते गड्या, लेकरायचं मला आठवत बी नाही. काय होय गड्या, बरंच काही नाव आहे. अहो ये काय ह वरूनच नाव आहे व. हाजमोला काय मामी? हो हाच मुलाच म्हणून राहिली मी. आता वेळेवर नाव बी नाही आठवत ना. आता लेकरं खात राहते तर हाच मुला काऊन नाही देत शांताबाईले? त्यानं बसते ना पोट. एक काम करतो, मी दुकानात जातो आणि पटकन घेऊन येतो शांताबाईसाठी. गोळी आणतो ना हाच मुलाही घेऊन येतो. आता भाऊजी कधी येते ना काय नाही तर ते भुलून बी जाईन. गोष्टीत आहेच ते तसे. ठीक आहे मामी, तसं करा मग. जा मग पटकन घेऊन या, मी पैसे देतो. राहू दे ना, आता 2-4 रुपयाची तर गोष्ट आहे. काय पैसे देतो, घेऊन येतो मी. बरं जा मग घेऊन या. आई उठा ना, वर बसा. उठा बरं, बेडवर बसा, खाली नका बसू. अव लय घरातली बबिता, चालणंच नाही होत माया ना. तर इथंच येऊन बसली. बसू दे ना आता, थोडा वेळ बसू दे. आई वर बसा ना, वर बसा. लोटा बेडवर लोटा, बरं वाटन मग. अव कायचं बरं वाटते, लोटन तर बरं नाही वाटत, बसन तर बरं नाही वाटत. आणि काय लोटायला लावता तू? काय लोटायला लावता? आई अव काय करू मग आता? टुरटा चालूच आहे ना. आता थांबून तर ठेवू नाही शकत मी. उठा बरं, उठा, बसा बेडवर बसा. अव राहू दे ना आता, बसली तर बसू दे ना. बसू द्या मला, इथंच बसू दे. बसू दे ना. आई पकडतो ना मी पकडतो, नाही पडू देत ना. उठा बरं, उठा, बेडवर बसा. काय बाबा, खाली बसली तर खाली नाही बसू देत. इथं बसा आणि तिथं बसा. इले बी चांगली नाही दिसत वाटते मी खाली बसली तर. बरं चाल, बसू द्या मला बेडवर. हो उठा मग, उठा, आरामात उठ जा. आई तुम्ही लोटा, मी काय म्हणते साखर मिठाचं पाणी बनवून आणतो. बरं आणले खाली, पिऊन घेतो आता. बापा, लय आगून राहिली बापा पोटाची. पोट दुखून आलं. चाल बापा चाल, पटकन जातो संडासात, नाही तर वाकरी गिकरी भरून जाईन. अमाय साखर मिठाचं पाणी आणतो म्हटलं आईले, तर गेली काय अजून संडासात? काय होय बाबा, आईले हागणं नाही सुधरून राहिलं कालपासून. आईले रात्रीच म्हणो, आई मिरच्या नका खाऊ. नाही ना बबिता, काय होते, खाऊ दे ना, तिखट तर नाही आहे. आता घे ना म्हणा मग आईले, निघून राहिले मिरच्या. चांगल्यासाठी सांगावं आईले, तर ऐकत नाही ना, काही नाही, आपलीच मनमर्जी करते. अन तिखट खायची सवय नाही आहे आईले. अन ह्या वयात पचन काय मग मिरच्या? आई पाणी पिऊन घ्या ना. अहो राहू दे ना, लोटू दे ना, थोडीशी लोटू दे. थोड्या वेळानं पेन ठेवून दे, झाकून ठेवून दे बरं तिथं. आई पाणी प्या ना, पोटभर पाणी प्या. तुम्ही पाणी नाही पेत अन काही खाऊन नाही राहिले, त्याच्यानं जास्तच गराटल्यासारखं वाटून राहिलं तुम्हाला. घ्या बरं पाणी प्या. अव काहीच खाऊशा नाही वाटत ना, काही पिऊशा वाटत. बबिता आले काय भाऊजी गोळी घेऊन? नाही ना मामी, आलेच तर नाही बाबा. पाय हो माय, मी दुकानात गेली ना आली तर भाऊजी आलेच नाही गोळी घेऊन. अशा कोणत्या दुकानात गेले बाप्पा गोळी घेवाले? दुकानात गेले का आता दवाखान्यात गेले गोळी आणाले? अव कदर आहे काय त्याले? माही कदरच नाही ना. रात्री माया धाकानं बाहेर जाऊन झोपले ना, ते बाहेर जाऊन झोपले. फटाके फोडून राहिली म्हणते शांते, मी नाही झोपत म्हणते इथं. मी तरी त्याची काळजी घेतो. थोडंसं काही झालं तर त्याला वेळेवर दवाई आणू दे, औषध आणू दे. आणि आज मी घरातून गेली तर त्याला थोडीशी फिकर नाही माही. आई मी काय म्हणतो, दवाखान्यात चला, नाही तर चालता काय दवाखान्यात चाललो जाऊ. याटो तर आहेच गावात. शांताबाई चालतं काय दवाखान्यात चालले काले? आपण 3 जणी चाललो जाऊ. बबिता आहे, मी आहे, 2 जणी आहे ना तुला सांभाळाले. चालतं काय? मी इथं आले आणि तेव्हा शांताबाईला सुत्रीबाम फोडायचा होता ना. शांताबाई चाल मग, चाल दवाखान्यात चाल. आता घरी राहू गोळी घेतल्यानं आराम होते का नाही होत? चालले काले दवाखान्यात चाललं जाऊ, नाही काय हो बबिता? हो ना मामी, जाता काय? याटोवाल्याला बोलावून आणा, चाललं जाऊ याटोत. राहू दे ना बबिता, कुठं नेतं दवाखान्यात? आणखी हागू गिगू लागन तर माझी साडी भरून जाईन ना. आई लागन तर लागन, काय म्हणते, याटोत असतं जाऊन राहिलो आपण.
स्पेशल ऑटो करून घेऊ लागली तर थांबायला लावून ऑटोवाल्याले, नाही काय मामी? हो ना शांताबाई, चाल बरं ऑटो थांबत थांबत जाऊ. नाही व मले शरम येईन ना. आता काय 10 वेळा ऑटो थांबायला लावशील काय त्याले? वेळ लागते ना आपल्याला दवाखान्यात जाले, 1 घंटा तरी लागन आणि 1 घंटा मग थांबणं होईन काय माहित ना. बाई तर ऑटो थांबत थांबत नेऊ ना, सांगून देऊ पोटाचा प्रॉब्लेम आहे, थांबवते दादा ऑटो. थांबत थांबत नेऊ आणि दवाखान्यात तर राहतेच मग संडास. कायले टेन्शन घेतो तू? कर बरं कर, तयारी करणं, चाल दवाखान्यात. बबिता भिजला ना साबुदाणा, बनवून दे बरं शांताबाईले नाश्त्याचं बनवून दे, नाश्ता करू दे आणि मग घेऊन जाऊ दवाखान्यात. हो मामी, राहू दे ना चंद्रकला, राहू दे ना. कायले तकलीफ घेत तू, राहू दे. पाय मग शांताबाई अशी बोलतो ना तू, अशी बोलतं. आता तू सांग मला कोणती तकलीफ होऊन राहिली? ऑटोतच बसून जाऊ ना आपण, का माझ्या डोक्यावर बसून नेऊन राहिली तुले? उठ बरं उठ, गोळी घेऊन घे आणि ते पाणी पिऊन घे, पोटभर पाणी पे, तेव्हाच तुले चांगलं वाटन. बबिता ते कालची तुझी साडी घालायला लावतो शांताबाईले वाढदिवसाची. काल जुनी साडी घातली होती, आता घालायला लाव नवीन साडी. कुठं व माही हालत पाय ना. माही हालत तरी आहे काय नवीन कपडे घालायला एक? राहू दे, नवीन साडी घे, नाही घालत बाप्पा, फालतू साडीवाडी भरून जाईन. बरं ठीक आहे शांताबाई, नवीन कपडे नको घालू, पण चालतं ना दवाखान्यात? येतो मी ऑटोवाल्याला बोलावून. आणतास काय मग? आणले काले, आता तुम्ही म्हणूनच राहिले तर येऊनच जातो ना. नाही तर काय मग आई, आता पोट दुखते, घरी बसणं परवडते काय? चला दुकानात जाऊ, गोळ्या गिळ्या देईन तर आराम बसन. नाही तर काय मग, तोपर्यंत तू नाश्ता बनवून दे बाईले, येतो मी ऑटोवाल्याला घेऊन. हो मामी. आई उठा ना, उठा बरं, पाणी प्या. बापा, आई पूर्ण पाणी प्या, पूर्ण पाणी प्या. अहो नाही ना, नाही पेनं होत ना एवढं मोठं पाणी. आई पिऊन घ्या ना, थोडं थोडं प्या, पण पूर्ण पाणी प्या, तेव्हाच बरं वाटन ना. थांबू प्या, थोड्या वेळानं प्या, पण पूर्ण पाणी प्या. बरं, जेवढं पाणी पेनं होते तेवढं पेतो, बाकीचं पाणी थोड्या वेळानं पेन. हो हो. अम्मा पायली घेऊन आली होती काय गड्या मामी? घरची तर पायली नाही होईये, मामीच आली असन पायली घेऊन. कायच्यासाठी आली होती असन मामी पायली घेऊन? गहू घेऊ पाहिजे काय मामीले? काय माहित आता काय पाहिजे मामीले, तर सांगितलंही नाही. आता येईन तर विचारा लागन. एक काम करतो, पहिले नाश्ता वास्ता बनवून घेतो आणि देऊन देतो आईले. मामी आल्यावर म्हणजे विचारा लागन काय पाहिजे आणि काय नाही. बाबा झोपी नाही लागून राहिली, इकडच्या तिकडे व्हा लागून राहिलं. रडतो थोडीशी. अमाय लय वेळची गेली गड्या मामी, अजून आलीच नाही बापा. ऑटो आणतो म्हणत होती, येते का नाही येत? आईले नाश्ता बनवून दिला, आईचा नाश्ताही झाला आणि अजून आलीच नाही. आई आता कसं वाटते? आराम पडला काय? नाही व कुठं आराम पडला, झोमते ना पोट झोमते, पण आता काय करू, रडाले जीव झाला माया. असं वाटते किती रडावं काय नाही. रात्री नाही खाले पाहिजे होते मी ना मिरच्या एवढे मोठे, तुनं नाही म्हटलं, हटकलं ना तुनं मले, तरी नाही ऐकलं ना मी ना. असं होते मग, कोणी जर आपल्याला हटकते तर चांगल्यासाठीच हटकते ना. तेव्हा मला समजलं नाही, आता मला समजून राहिलं. तू जर रात्री ऐकलं असतं तर आता अशी हालत नाही झाली असती माई. जाऊ दे आई, आता झालं तर झालं, नाही तर काय मग ऐकत नाही तुम्ही. आलीच नाही काही चंद्रकला, ऑटो आणतो म्हणत होती ना, किती वेळा अजूनही आले. एक काम करतो, येऊन जातो मी एक वेळा संडासात, चालली जातो संडासात एकदा. अजून फालतू ऑटो थांबवल्यापेक्षा जा, येऊन जा मग संडासातून येऊन जा, आणि लागण रस्त्यानं तर सांग जा, थांबायला लावून मग ऑटो. बरं. शांताबाई अमाय गेली का अजून संडासले? हो ना मामी, ऑटो यायचा आहे म्हणे, तर एक वेळा येऊन जातो म्हणे मी संडासातून, आणखी फालतू ऑटो थांबवल्यापेक्षा. अव बोलली ना मी, ऑटोवाल्यासोबत बोलली, सगळं सांगितलं, असं प्रॉब्लेम आहे म्हटलं, ऑटो थांबा लागन म्हटलं तुले 2-3 वेळा, तर थांबव जातं. हो म्हणे, हो काकू म्हणे थांबवन, असा म्हणत होता ना. चालत नाही का शांताबाई? चाललं म्हणा. आणि झाली तुझी तयारी? हो चला ना, मी तयारी नाही करत, अशीच येतो. बरं दे ना मग, ऑटो आला ना बाहेर, दे मग शांताबाईला आवाज, चाल म्हणा, पटकन चाललो जाऊ आणि येऊन जाऊ. मामी मी काय म्हणतो, हे पायली कायच्यासाठी आणली होती?
अव हे काय, मी म्हटलं तुझ्या घरी ज्वारीचं पीठ राहते तर पायलीभर पीठ दे म्हणत होती. काय म्हणते आता, भाजीसोबत भाकरी चांगल्या लागते ना, आता हिरव्या भाजीपाल्या राहतेच वावरायनं, म्हणून म्हटलं पायलीभर पीठ घेऊन जातो. लय दिवस पहा नाही लागत मले. गव्हाचं तर पीठ आहे पण ज्वारीचं पीठ पाहिजे होतं मले. बरं बरं ठीक आहे ना मामी, घेऊन जा जा. बरं सध्याच राहू दे, तिकून आल्यावर दे जो मले. दे मग दे, शांताबाईला आवाज दे. शांताबाई चाल ना दवाखान्यात, आला ना ऑटो. बरं बरं चला. चला मग मित्रांनो, आता जातो बा आम्ही दवाखान्यात. सांगा मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मग उद्या भेटू नवीन भागात. धन्यवाद.